सात्संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची. मनुष्य प्राणी आनंदी राहण्याची इच्छा असून देखील आनंदी राहू शकत नाही. असं का बरं असेल? त्याच्यावरती चिंतन करणारा हा आज व्हिडिओ आपण बनवणार आहोत. चला तर व्हिडिओला मग सुरुवात करूयात. सात्संगतची मुळात आनंद म्हणजे काय हे आपल्याला समजायला हवं. आनंद म्हणजे एक मनाची अशी अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये मनुष्य समाधानी असतो, शांत असतो. मग हा जो प्रश्न आहे तो सगळ्यांनाच भेडसावत असतो की मला तर आनंदी राहायचं आहे, मग मी आनंदी का राहू शकत नाही? मनुष्याला आनंदी राहायचं असतं तरीही तो अनेकदा आनंदी राहू शकत नाही. तर याची काही कारणे आहेत, ती भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेली आहेत आणि खूप सारे असे ग्रंथ आहेत जे आध्यात्मिक आहेत, त्याच्यामध्ये देखील ही कारणे आहेत. परंतु गीतेमध्ये काही कारणे सांगितलेली आहेत, ती आपण समजून घेऊयात. तर बघा, त्याच्यामध्ये जे पहिलं जे कारण आहे ते म्हणजे अतिरिक्त अपेक्षा. काय होतं, आपल्याला आनंदी तर राहायचं असतं आणि आपल्या अगदी सूक्ष्म ते सूक्ष्म इच्छांपासून मोठमोठ्या इच्छा, अपेक्षा ह्या खूप असतात आपल्या. अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप साऱ्या अपेक्षा असतात. आपण एक ठरवलेलं असतं की हे असंच झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, आणि जर त्याप्रमाणे नाही झालं तर मनुष्य प्राणी हा दुःखी होतो. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊयात की एक कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये सगळे एकत्र राहतात, पती पत्नी सगळे एकत्र राहतात. परंतु जर एक पती आहे तो कर्ता पुरुष आहे आणि त्याला असं वाटतं की मी जे सांगेल ते सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे. एक असा कालावधी येतो की जे त्यांच्याच पोटी जन्म घेतलेलं एक बाळ आहे ते हळूहळू मोठं व्हायला लागतं आणि जसं ते मोठं व्हायला लागतं तसं ते त्याच्या मनाने काही करायचं ते करायला लागतं. आईवडिलांचं ऐकत नाही, वडिलांनी सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नाही. मग मात्र वडिलांचा पारा चढतो. मग ते वडील दुःखी होतात, व्यथित होतात. अरे, मी काय अपेक्षा केल्या होत्या माझ्या अपत्याकडून, परंतु माझं अपत्य तर माझं ऐकतही नाही, माझं मूल माझं ऐकतही नाही. आणि मग काय झाला, तो दुःखी झाला. हे एक उदाहरण झालं. अजून काय उदाहरण घेता येईल? आपल्याला असं वाटतं की मी कधीच आजारी पडू नये, ही आपली अपेक्षा असते. कारण आजारी पडले की अस्वस्थ होतं, मन दुःखी होतं, व्यथित होतं, त्रास होतो, शरीराला वेदना होतात. आपल्याला असं वाटतं की मला हे आजार पण नको. कोण म्हणतं मला सर्दी ताप अजिबातच नको, कोण म्हणेल मला मला डोकेदुखीचा खूप त्रास आहे, मला तो नकोच आहे, कोण म्हणेल मला पोटदुखीसारखे होते, हे नकोच आहे, कोण म्हणेल, कोणाला जर एखाद्याला असाध्य आजार झालेला असेल, कॅन्सरसारखा असेल, तर तो म्हणाल हे का आलं आहे माझ्या जीवनामध्ये. असं प्रत्येकजण त्याच्या गोष्टीवरून काही अपेक्षा ठेवून जगत असतो आणि त्या अपेक्षा जर नाही पूर्ण झाल्या तर तो दुःखी होतो. काहींना असं वाटत असते की माझ्या 30 वर्षापर्यंत मला एखादी चांगली गव्हर्मेंट जॉब लागावा, मला छान पगार मिळावा, परंतु तसं नाही झालं की तो झाला दुःखी. कुटुंबाकडून काही अपेक्षा केल्या, त्या नाही पूर्ण झाल्या की झाला दुःखी. त्याच्या शेड्यूलप्रमाणे जर नाही काय घडलं तर झाला दुःखी. म्हणजे काय झालं तर अपेक्षा हे दुःखाचं मूळ कारण आहे, असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत हे अर्जुनाला सांगतात की तुझ्या दुःखाचं कारण काय आहे आणि तुझ्या मनाच्या अशांतीचं कारण काय आहे. तर तुझ्या ज्या अवाढव्य इच्छा असतात, तुमच्या ज्या अवाढव्य इच्छा असतात, मनुष्य प्राण्याच्या ज्या अवाढव्य इच्छा असतात, त्याच्यामुळे काय होतं तर त्याच्यामुळे मनुष्य आनंदी राहण्याची इच्छा असून देखील आनंदी राहू शकत नाही, तो सतत दुःखी असतो. पतीला पत्नीकडून अपेक्षा असतात की पत्नीने माझ्या असं वागलं पाहिजे, मी असं म्हणतोय तसं वागलं पाहिजे, तर नाही वागलं तर तो दुःखी. पत्नीला असं वाटतं की माझ्या पतीने माझ्यावर खूप प्रेम केलं पाहिजे, मला माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली तर त्याला न सांगता कळाली पाहिजे, त्याने माझी काळजी घेतली पाहिजे. याच्यातलं जर काही घडलं नाही तर पत्नी दुःखी. म्हणजे अपेक्षा माणसाच्या कधीच संपत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की माणसाला काय होतं माहिती आहे, तृष्णा वाढत जाते. एक उदाहरण आहे बघा, मला ते आत्ता आठवलं ते सांगते
की एकदा काय झालं, एक झोपडीमध्ये राहणारा माणूस होता आणि तो झोपडीमध्ये राहणारा माणूस त्याच्या शेजारीच एक खूप मोठा महाल होता आणि त्या महालामध्ये तो कामाला जायचा आणि सतत अगोदर तो काय झाला, त्या झोपडीमध्ये खूप छान सुखी होता तो. आणि तो सुखी त्याचं तो रोजचं आपलं सकाळी उठायचं, खायचं प्यायचं आणि येऊन झोपायचं, काही मनामध्ये नव्हतं त्याच्या, एक निश्चिंत होता आणि त्या झोपडीमध्ये सुद्धा खूप सुखी होता. परंतु एक दिवस असं घडलं की त्याच्या मनामध्ये आलं की माझ्याकडे असा बंगला का असू नये, तो किती छान मोमो गादीवर झोपतो, त्याच्या घरामध्ये किती छान छान वस्तू आहेत, किती सुंदर बंगला आहे, मग मला का असू नये असा बंगला, मी का अशा इच्छा करू नयेत. त्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, तो व्यथित झाला, दुःखी झाला. एक दिवस काय झालं, त्याला लॉटरी लागली आणि लॉटरी लागल्यानंतर त्याने तो बंगला विकत घेतला. पण नंतर त्याला असं वाटायला लागलं की त्याच्या घरामध्ये ह्या वस्तू आहेत, मग आपणही घ्याव्यात त्या वस्तू. म्हणून त्याने त्या सगळ्या एक एक वस्तू घ्यायला सुरुवात केली. वस्तू घेऊन झाल्या, परत नंतर म्हटला त्यांच्याकडे ही गाडी आहे, आपल्याकडे पण गाडी असायला हवी. मग गाडी घेतली. परत म्हटला त्यांच्यापेक्षा छान गाडी असायला हवी, म्हणून त्यांच्यापेक्षा छान गाडी घेतली. नंतर त्याला असं वाटायला लागलं की गाडी घेतली पण घरामध्ये माझ्या नोकर-चाकर पाहिजेत. पण ते नोकर-चाकर घेतले तरीही तो अशांतच. त्याला अजून इच्छा, म्हणजे काय झालं आहे तर एवढं सगळं देऊनही माणूस तृष्णा त्याची थांबतच नाही, तृष्णा त्याची शमतच नाही. त्याला अजून काहीतरी हवं आहे, अजून काहीतरी हवं आहे. त्याला 10,000ची नोकरी मिळाली की त्याला असं वाटते मला 20,000ची मिळावी, 20,000ची मिळाली की त्याला वाटते 30,000ची मिळावी, 30,000ची मिळाली की त्याला वाटते 50,000ची मिळावी, 50,000ची मिळाली की त्याला वाटते 1,00,000ची मिळावी, 1,00,000ची मिळाली तर त्याला वाटते अजून असावे. म्हणजे हे जे इच्छांचं जे चक्र आहे ते कधीच थांबत नाही. मग जर आपल्याला सुखी राहायचे, आनंदी राहायचे, तर आपल्या इच्छा ह्या कंट्रोलमध्ये असणं फार गरजेचं आहे. जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर आपल्याला इच्छा मात्रम अविद्या, म्हणजे इच्छेची अविद्या होत नाही. म्हणजे अशी मनाची स्थिती होत नाही की मला काहीही नको आहे, माझ्याकडे सर्व काही आहे, मी संपूर्ण आहे आणि मला आता कोणाकडून कोणत्याच गोष्टीची इच्छा नाही आहे, मी निरपेक्ष आहे. इच्छा मात्र अविद्या. जेव्हा इच्छांची अविद्या होईल तेव्हा आपण आनंदी राहू. परंतु आपले अवाढव्य इच्छा असेल तर आपण आनंदी राहण्याची इच्छा असून देखील आनंदी राहू शकत नाही. दुसरं जे कारण आहे, भूतकाळ आणि भविष्यकाळाची चिंता. भूतकाळातील चुका, काही त्याच्याकडून जर चुका घडल्या असतील भूतकाळामध्ये आणि भविष्याची काळजी जर असेल तर यामुळे वर्तमानामधला आनंदच हरवून जातो. कधी कधी काय होतं, पास्टमध्ये काहीतरी अशा घटना आपल्याकडून घडलेल्या असतात, आपल्याकडून कधी चुका झालेल्या असतात, कोणी आपल्याला दुखावलेलं असतं, खूप साऱ्या अशा घटना असतात की ज्या निगेटिव्ह असतात, आपल्याला खूप त्याचा त्रास होत असतो. आपण सतत त्या गोष्टी आठवत राहतो आणि स्वतःच्या जीवाला त्रास करून घेत जातो. उगाचच भविष्यकाळाची चिंता. जे काय व्हायचं आहे ते तर होणारच आहे, पण आपण विनाकारण भविष्याची चिंता करत बसतो आणि त्याच्यामध्ये दुःखी होतो आणि आपण मग वर्तमान काळामध्ये जे आपल्याला राहायला हवं ते आपण वर्तमान काळामध्ये आपल्याला राहता येत नाही आणि मग आपण ह्या दोन्ही काळामध्येच आपलं स्वतःचं अस्तित्व ठेवतो आणि दुःखी होऊन जातो. तिसरी गोष्ट जी आहे म्हणजे तुलना करण्याची सवय. आपल्याला काय होतं, आपल्याला ईश्वराने भरपूर दिलेलं असतं, पण आपलं तरीही मन मात्र समाधानी नसतंच. आपल्याला काय होतं, सवय लागलेली असते तुलना करायची, इतरांशी तुलना करायची. माझ्याकडे हे आहे परंतु त्याच्याकडे ते आहे, मग माझ्याकडे हे नाही आहे. आपण जसं मगाशी जी गोष्ट पाहिली ते एका झोपडीत राहणाऱ्या माणसाची, तसं तो तुलना करत 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 दुःखी होत होता. नंतर त्याच्याकडे एवढं काही आलं तरीही तो दुःखीच. आपण काय करतो, सतत इतरांशी तुलना करत राहतो, त्याला ते आहे माझ्याकडे हे नाही आहे, मग मला काय म्हणतील लोक. आणि आपण काय करतो, आपल्याकडं आहे ते विसरून जातो आणि दुसऱ्याकडं आहे त्याच्याकडेच आपलं लक्ष राहतं आणि मग दुसऱ्याकडं आहे ते माझ्याकडं का नाही, या गोष्टीतून तो सतत दुःखी होत राहतो. मग त्याला आनंदी राहायचं आहे, त्याची अंतःकरणामध्ये इच्छा आहे, त्याला आनंदी राहायचं आहे. आणि आनंदी राहायला कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं, कारण आनंदी राहणं ही खूप छान गोष्ट आहे. ही भावनाच खूप सुखदायी आहे. मग आपल्याला आनंदी राहण्याची इच्छा असून सुद्धा आपल्याला आनंदी राहून देत नाही. कशामुळे, तर आपल्याला इतरांशी तुलना करण्याची सवय लागलेली असते.
चौथी जी गोष्ट आहे आसक्ती आणि मोह. कधीकधी काय होतं, आपल्याला आपल्याजवळ असणाऱ्या वस्तूंचा, व्यक्तींचा प्रचंड मोह असतो आणि त्या मोहापायी काय होतं आणि आसक्ती असते. आपल्याला अजून हवं आहे, अजून हवं आहे, मन आसक्त असतं, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. आणि वस्तू असू दे, व्यक्ती असू दे किंवा परिस्थितीवरती जास्त अवलंबून राहिल्यास त्यात बदल झाल्यावर दुःख होतं. कधीकधी काय होतं, आईवडील मुलांकडून अपेक्षा करतात की आम्हाला त्यांनी म्हातारपणामध्ये सांभाळावं, पण जेव्हा आईवडिलांना मुलं सांभाळत नाहीत तेव्हा ते दुःखी होतात. म्हणजे काय झालं, तर त्यांनी अपेक्षा ठेवली होती मुलांकडून, आसक्त झाले होते त्या गोष्टीवरती की मला ह्याच्यातून हे मिळेल आणि आसक्त झाले आणि मोह मुलामध्ये प्रचंड होता. त्या प्रचंड मोहापायी काय झालं, मुलाला जर कधी त्रास झाला तर ह्याही व्यक्तीला त्रास होतो आहे. तर आपण आपल्या मुलांवरती म्हणा किंवा आपल्या आसपास असतील, शेजारी असतील, आपल्या घरातील व्यक्ती असतील इतर, तर त्यांच्याशी आपण एक शुद्ध प्रेम ठेवायचे. आपण मोह नाही ठेवायचा. मोह काय म्हणतो की मला त्या व्यक्तीपासून दूर होण्याची चिंता लागते, काळजी लागते, परंतु प्रेम मात्र त्याला स्वच्छंदी उडायला शिकवतं. आपले समोर ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीच्या सुखामध्ये आपल्याला सुख वाटायला लागतं, पण जेव्हा आपण पुढच्या व्यक्तीवर आपला मोह असतो त्यावेळेस त्या व्यक्तीनं जर जराही आपल्याला दुखवलं किंवा आपलं काही ऐकलं नाही, त्याच्याच म्हणण्याने जर करत असेल तर मात्र आपण दुःखी होतो. आपण मुलांकडून अपेक्षा करतो की त्यांनी असं वागावं, त्यांनी तसं वागावं, आणि जर ते नाही वागले तसं तर काय होतं, आपल्या मनाला त्रास होतो, आपलं मन तडफडतं, कारण आपला त्या मुलांमध्ये मोह आहे. पण जर आपलं प्रेम असेल तर आपण त्या मुलाला आपलं समजून घेतो, सायकॉलॉजिकली समजून घेतो की त्या बाळाला काय हवं आहे, त्याला कशामध्ये त्याचं सुख आहे. आणि मग कधीकधी आईवडिलांची इच्छा असते मुलांनी डॉक्टर बनावं, पण मुलांना असं वाटत असतं की मला आर्टमध्ये मला इंटरेस्ट आहे, मला किंवा कधीकधी ॲक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे, परंतु आईवडील तीच गोष्ट लादायचा प्रयत्न करतात. पण जर आईवडिलांचं मुलांवरती मोह नाही, प्रेम आहे, तर त्यावेळी त्यांना असं वाटतं की माझ्या मुलाचं सुख त्याच्यामध्ये आहे ना, मग तेच त्याच्यासाठी योग्य आहे, असं होऊन जातं. आणि मग त्याच्यातून काय होतं, आपल्याला ज्या प्रेमामुळे आपण स्ट्रॉंग बनतो, आपल्याला आनंद होतो, परंतु आपण जेव्हा मोह ठेवतो मुलांच्यामध्ये तेव्हा आपल्याला मात्र दुःख होतं, दुःखच अनुभवायला मिळतं. त्याच्यानंतरनं 5वी जी गोष्ट आहे ती म्हणजे मनाची चंचलता. मन काय करत असतं, तर मन सतत एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे धावत असल्याने स्थिर आनंद अनुभवता येत नाही. कारण जेव्हा आपलं मन स्थिर असतं, शांत असतं, तेव्हा आपल्याला आनंदी राहता येतं. परंतु मन जर सतत चंचल असेल, भिरभिरत असेल, सतत इकडे तिकडे धावत असेल, तर मात्र तसलं चंचल मन हे सुखी कधीच राहू शकत नाही, आनंदी कधीच राहू शकत नाही. त्यानंतर 6वं जे कारण आहे ते म्हणजे स्वतःचे खरे स्वरूप विसरणे. म्हणजे अध्यात्मामध्ये काय म्हणतात की मी तर एक आत्मा आहे आणि मला हे शरीर मिळालेलं आहे आणि या शरीरामध्ये मी राहणार, काही दिवस राहणार, पुन्हा मला हे शरीर सोडावं लागणार, पुन्हा मला हे शरीर सोडावे लागणार आहे. म्हणजे हे शरीर एक वस्त्र आहे. अगदी त्या वस्त्राचं आपण कसं होतं की एखादं ज्यावेळेस नवीन ड्रेस घेतो, जुना ड्रेस आपला खराब झाला की आपण तो टाकून देतो, तसं हे शरीर जीर्ण झालं की आपण नवीन शरीर धारण करतो. जेव्हा आपल्याला कळतं की आत्मा अमर आहे आणि हे आत्मा काय करते, तर शरीर चेंज करत असते. म्हणजे शरीर हे कॉस्ट्यूम आहे ते चेंज करत असते, परंतु आत्मा मात्र अमर आहे. ज्यावेळी आपल्याला हे आपण मूळ स्वरूप आपलं विसरून जातो की मी आत्मा आहे. जेव्हा आपण स्वतःला शरीर समजायला लागतो तेव्हा दुःखी होतो, आनंदी राहू शकत नाही. कारण शरीराचा गुणधर्म आहे, शरीर एक माया आहे आणि शरीराचा गुणधर्म आहे सतत बदलत राहणे, परंतु आत्मा मात्र कधीही बदलत नाही. आत्मा जशी असते तशीच असते, आत्म्याचं स्वरूपही चेंज होत नाही आणि आत्मा कधी मरतही नाही, परंतु शरीर मात्र चेंज होत राहतं. आपण लहान असतो, आपल्याला असं वाटतं की कधी समजा जर असं वाटलं की आपण मोठं नको व्हायला तरी पण मोठं होतो, मोठं झाल्यानंतर आपल्याला वाटतं की प्रौढ नको व्हायला तरी पण प्रौढ होतो, प्रौढ झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता म्हातारं नको व्हायला. किती म्हातारं विचित्र दिसतं, कसं असतं म्हातारं, त्यात ताकद नसते, सगळं दात पडलेले असतात, त्याला काय खाता धड येत नाही. मग असं मला नाही व्हायचं, परंतु काय होताना राहतं का, तर तेही बदल होतोच. म्हणजे हा सृष्टीचा नियम आहे आणि ही 5 प्रकृतीमध्ये काय होतात, सतत चेंजेस होत असतात. आणि शरीर तर आहे 5 तत्वांचं, मग 5 तत्वांचं शरीर आहे ते सुद्धा चेंज होत राहतं आणि मग
आपण स्वतःचं जेव्हा अस्तित्व आपल्याला कळतं की मी शरीर नाही आहे, मी एक आत्मा आहे, जेव्हा आपल्याला हे कळायला लागतं की मी आत्मा आहे, त्यावेळी आपलं मन स्थिर आणि शांत व्हायला लागतं. पण ज्या दिवशी जोपर्यंत आपल्याला कळत नाही की मी आत्मा नाही, आत्मा आहे आणि आपण स्वतःला शरीर समजतो, तेव्हा आपण दुःखी होत असतो. म्हणून माणूस स्वतःला शरीर समजल्यामुळे आनंदी राहण्याची इच्छा असून देखील तो आनंदी राहू शकत नाही. तर हे आहे. आता आपण हे जे पाहिले, तर आनंदी राहण्यासाठी आपण प्रयत्न करून देखील आनंदी राहू शकत नाही. तर त्याची काय कारणे आहेत ते आपण आता पाहिलं. तर संत महात्मे आणि तत्त्वज्ञ सांगतात की कृतज्ञता, समाधान, नामस्मरण, ध्यान, चांगलं विचार आणि निस्वार्थ सेवा यामुळे काय होतं, मन अधिक शांत होतं व आनंदी राहू शकतं. मनाला जर सतत आनंदी ठेवायचं असेल तर परमेश्वराच्या आठवणीमध्ये राहायचं, कृतज्ञताचा भाव ठेवायचा, म्हणजे आपल्याला जे दिलं आहे ते त्याच्याबद्दल ईश्वराचा शुक्रिया करायचा, ह्या 5 प्रकृतीचा शुक्रिया करायचा. आणि आपल्यासोबत जर कोणी आपल्याला काही देत असेल तर त्याचा शुक्रिया करायचा. जे नाही देत त्याच्याबद्दल मनामध्ये द्वेषाची भावना जागृत नाही करायची. आणि केलेल्या उपकाराची आपल्याला जाणीव ठेवायची, परमेश्वराची असू दे, इतरांबद्दल असू दे, कृतज्ञतेचा भाव मनामध्ये नाही आला पाहिजे. समाधान, ज्यावेळेस आपण समाधानाने जगतो, नामस्मरण करतो, ईश्वराचं स्मरण करतो वेगवेगळ्या पद्धतीने, त्याची आठवण करतो, त्याचा जयघोष करतो, आपण त्याचं चिंतन करतो, त्याच्या गुणांचं कौतुक करतो, ध्यान करतो, चांगलं विचार करतो, सकारात्मक विचार करतो, निस्वार्थ भावनेने सेवा करतो. काही अपेक्षा ठेवून सेवा केली तर त्याच्याकडून अपेक्षा ठेवून, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर मी समजा जीव लावते, प्रेम देते, त्याच्यासाठी खूप काही करते, अपेक्षा आहे की त्या व्यक्तीनेही माझ्याबाबत चांगलं वागावं, माझ्यासोबत चांगलं वागावं. परंतु जर ती व्यक्ती नाही आपल्यासोबत चांगली वागली की आपण काय होतो, अस्वस्थ होतो, दुःखी होतो. म्हणून निस्वार्थ सेवा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. यामुळे मन अधिक शांत आणि आनंदी राहू शकतं. थोडक्यात सांगायचं झालं तर मनुष्याला आनंद हवा असतो, पण अपेक्षा, चिंता, तुलना आणि आसक्ती यामुळे तो स्वतःच आनंदापासून दूर राहतो. मोह मनामध्ये जागृत असतो, प्रेम जागृत नसल्यामुळे, निस्वार्थ प्रेम जागृत नसल्यामुळे काय होतं, तो दुःखी होतो. खरा आनंद बाह्य परिस्थितीमध्ये अजिबातच नाही आहे, तर तो खरा आनंद आहे मनाच्या शांततेमध्ये असतो. आणि मनाची शांतता आपण आत्ता आपण जी सगळी कारणे पाहिली, ती कारणे जर आपण योग्य पद्धतीने समजून घेतली आणि काय करायला हवं आणि काय नाही करायला पाहिजे ते जर आपण समजून घेतलं तर आपल्याला हे सगळं नीट लक्षात येतं आणि मग आपलं मन हे शांत राहतं आणि आपण आनंदी राहू शकतो. आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. आजचं हे चिंतन आपण याच ठिकाणी थांबूयात. नवीन चिंतनासोबत नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. येणारा जो नवीन व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये नवीन गोष्टींबद्दल चिंतन आपण नक्की ऐकूयात, नक्की करूयात. चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबूयात. धन निरंकारची.